जय बाळा मित्रांनो, आता निघालो सांगोला आज. जरा मग जाता जाता जरा एक ट्रॅक्टर जरा गावाला ही झाला. मग काय म्हणलं त्याची भानगड काय ती मग तरी मोकट जनावर सोडायला निघालो. मग तरी जरा करूया चौकशी कसली जनावर कशी सोडायला आली कशा पाय सोडायला आली ते. तेव्हा ट्रॅक्टर आहे बघा. ट्रॅक्टर तुम्ही माणसाला करून ट्रॅक्टरचा नंबर मी लावतो तुम्हाला. ट्रॅक्टर असा आहे, ट्रॅक्टरचा नंबर बी आहे ना. पुन्हा माणसाला नामदेव काय तर बळण बोलायला लागला. तेव्हा ट्रॅक्टर असे आहे, याची जनावर आहे ते. ट्रॅक्टर ड्रायव्हर खाली उतरले तर हाय ड्रायव्हर जवळ जायचं. जरा विचारू आपण त्यांना, करू चौकशी कशी सोडायला काय कारण कसं कसं कसं. जनावर भरपूर आणले ती राव, हे करू आणले जनावर ती. आता कुठं सोडते ते काय जरा विचारूया त्यांना. भरपूर आहे खंडावा यार कळायचे काय तुम्हाला जरा विचारूया. जर साहेब असं आहेत साहेब जरा बोलूया की का. सांगोला नगरपालिकेच्या हद्दीत मोकाट जनावरे घेऊन सोडतात. बर. आणि त्याचा त्रास इतर नागरिकांना, बाजार करून व्यापाऱ्यांना होत आहे. बर. किरकोळ ॲक्सिडेंट वगैरे होत आहेत. त्यामुळे काही तक्रारी आम्हाला प्राप्त झालेल्या असल्यामुळे आम्ही ती मोकाट जनावरे पकडून शहराच्या हद्दीबाहेर फॉरेस्टच्या हद्दीत सोडत आहे. आता इकडून सोडणार आता तुम्ही शहराच्या बाहेर जाऊन सांगोल तालुक्यामध्ये फॉरेस्टची हद्द असतात. बर. सोडतात असं आहे बघा यांचं म्हणणं. म्हणजे गावात सांगोल म्हणजे त्रास व्हायला आला. म्हणजे रोडवर बसते ते येणं जाणाऱ्याशी जरा त्रास होतोय, हे करतोय. रोडला वाहनं बिणं येते ते त्रास होतोय. पण असं गावात कुठं हे जायला येत नाही, वाटेल बसते ते. म्हणून ती आता हे बाहेर सोडायला, गावाच्या बाहेर सोडायला निघाले ते, असं यांचं म्हणणं आहे. बघा मग आता याच्यावर तुम्ही काय करायचे मला दिसते म्हणून रिस्क काढल्या त्याच्यावर. अजून माझं सर्व जनावर पालकांना आव्हान आहे, बर, शहरात मोकाट जनावर सोडू नये. त्यामुळे इतर नागरिकांना, व्यापाऱ्यांना व बाजार करूंना त्रास होत आहे. शाळकरी मुलांना, कॉलेजच्या मुलांना त्याचा त्रास होत आहे. तरी कोणीही जनावरे रस्त्यावर मोकाट सोडू नये. तेव्हा निघाले बघा मोकळा जनावर असे सोडायला चालले बघा. ट्रॅक्टर भरून ठेवा, गच्च भरला बघा ट्रॅक्टर. हे आता गेलं बघा. हे आता कुठं सोडते ते काय माहिती. आता फॉरेस्ट बघून, आता सरकारी फॉरेस्ट बघून सरकारी फॉरेस्ट सोडणार. आता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नामदेव गारीकरवाले यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय बाळू मामा.